ठाकरेंचा वचननामा नव्हता, वाचून नामा होता. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. महायुतीच्या भीतीनं सर्व एकत्र आले. ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची. फडणवीसांची टीका. चोराच्या टोळ्या कधी अधिकृत पक्ष होऊ शकत नाही. भाजपला धडा शिकवायची वेळ आली. आदित्य ठाकरेंची टीका. फडणवीसांनी आमच्याकडून आर्थिक नियोजनाचे धडे घ्यावे. फडणवीसांच्या एफडीवरील टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. ठाकरेंनी जाहीर केलेला वचननामा नाही तर औपचननामा आहे. आशिष शेलार यांची टीका. ठाकरेंनी दिलेली आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे. आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. बिनविरोध फास्टवर निवडणुका घेता कशाला? सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा. राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी, यंत्रणांचा उन्माद टोकाला. सामनातून टीका. ठाकरेंची मशाल बंद पडली, तिच्यात तेलच नाहीये. मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर निशाणा. दोन्ही भाऊ फक्त मराठी मुंबई तुटणार हाच गजर करतायत. त्यांच्याकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाहीये. महाजनांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा स्टार प्रचारकांची यादी जाहीर. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि भास्कर जाधवांसह 40 जणांची यादी जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने दुपारी 3:30 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जालन्यातील फ्रेझर बॉईज ग्राउंडवर जाहीर सभा. कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतायत. बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मुंबईला तोडू देणार नाही म्हटले की समजा निवडणुका आल्या. ठाकरेंच्या वचननाम्यावर मंत्री उदय सामंत यांची टीका. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नसून वांद्र्यापुरते मर्यादित आहेत. मंत्री सामंतांचा इशारा. घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचं अजित पवार म्हणाले. भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा. अजित पवारांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. पुढील 4 वर्ष सरकार आपलंय. निधी कमी पडणार नाही. कुठे तुतारी वाजवायची, कुठे मशाल हातात घ्यायची या भानगडीत पडूच नका. ठाकरे बंधूंकडे विकासाचा प्लॅन कुठे नाहीये. मंत्री गिरीश महाजन यांची टीका. मित्रपक्षांवर कुठलीही चिखलफेक करायची नाही अशी आमची भूमिका आहे. अजित पवारांना आम्ही उत्तर देणार नाही. महायुतीत मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्या. चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांसह मित्रपक्षांना सल्ला. श्रीवर्धन नगर परिषदेत आम्ही ज्यांना संमती दिली तेच निवडून आले. म्हसळा नगर परिषदही आमच्याकडे आली. आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य. तर जर ते स्वतःला डॉन म्हणत असतील तर मीही डॉन आहे. महेंद्र दळवींचं नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर टीका.